नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत की तो विषय म्हणजे शक्ती कंपनी कधी येणार। अशा शेतकरी बांधवांनी आपल्याला खूप कमेंट केले होते, तर त्याच्यावरती आपण थोडंसं माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, जे शक्ती कंपनी आहे ती जुनी कंपनी आहे, शेतकरी बांधवांना माहीत आहे आणि शक्ती कंपनीचे व्हिडिओ सध्या आपल्या चॅनलवरती आपण पोस्ट केलेले आहेत। त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशनचा व्हिडिओ आहे, शेतकऱ्यासोबत मनोगत व्यक्त केलेला आहे, शेतकऱ्याचा जे साईटवरती जाऊन आपण सर्वे केलेला आहे, पाणी किती मारतं, विहीर कशी असावी, विहीर आणि ते इन्स्टॉलेशन कसं असावं, त्याचं स्ट्रक्चर कसं असावं याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्कीच बघा। आणि शेतकरी बांधवांनो, शक्ती कंपनी ही खूप जुनी आहे आणि रेटिंगच्या बाबतीत पण खूप चांगली आहे। 5 रेटिंग आहे, 5 पैकी 5 आणि याचं स्ट्रक्चर खूप जबरदस्त आहे। काही शेतकरी बांधवांनी तर ती निवडली आहे आणि काही शेतकरी बांधव त्या कंपनीसाठी वेट करत आहेत, जेणेकरून त्यांना जी कंपनी निवडण्यासाठी सोपं होऊन जाईल। तर काय होतं की सध्या वेंडर लिस्टमध्ये शक्ती कंपनी आली होती मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शक्ती कंपनी येऊन गेली। काही जिल्ह्यामध्ये आली, तर अहिल्यानगरमध्ये आली, छत्रपती संभाजीनगरमध्ये आली, बीडमध्ये आली, लातूरमध्ये आली, जालन्यामध्ये आले, हिंगोली परभणीकडे आली, म्हणजे म्हणायला हरकत नाही मराठवाडा ते विदर्भामध्ये ही कंपनी आली। आणि काही शेतकरी बांधवांनी ही शक्ती कंपनी निवडली। काहीचं म्हणणं होतं की सर पहिल्यासारखी ही शक्ती कंपनी नाही, मटेरियल थोडंसं हलकं आहे, पण शक्ती कंपनीचा रिझल्ट तरी चांगला आहे, आपल्या बघण्यात आहे। आणि तुम्ही आपल्या शक्ती कंपनीचं स्ट्रक्चर, त्याचं इन्स्टॉलेशन, त्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आपण पोस्ट केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक सध्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। त्याची संपूर्ण माहिती शक्ती 3 HP चा, 5 HP आणि 7.5 HP चा जो पंप आहे त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, मेन मुद्दा आहे तो म्हणजे शक्ती कंपनी कधी येणार। तर शक्ती कंपनी जसं आपण सांगितल्याप्रमाणे आपण जानेवारी महिन्यामध्ये सांगितलं होतं की शक्ती कंपनी कधी येणार आहे, जे के कंपनी कधी येणार आहे, अशा काही कंपन्या होत्या ज्या आपण त्या सांगितल्या आणि त्या 2 ते 3 दिवसांना लेट आल्या, पण आल्या। तर आपण सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या जे आहे ते 20 ते 21 तारखेपर्यंत ह्या कंपन्या येतील जुन्या, आणि त्या कंपन्या आल्यासुद्धा। त्या कंपन्या आल्या 22 ते 20च्या दरम्यान शक्ती कंपनी आली आणि त्याच्यासोबत एक जुनी कंपनी आली, श्री सावित्रीसुद्धा आली आणि त्याच्याबरोबर अजून इकोझोन कंपनीसुद्धा, ती कंपनी जुनीच आहे, तीसुद्धा कंपनी त्याच्यामध्ये आली। म्हणजे 3 कंपन्या जुन्या आल्या होत्या, नवीन 1-2 आल्या आणि त्याच्याबरोबर जुन्या कंपन्या 1-2 आल्या। तर ही शक्ती कंपनी कधी येणार, तर आता सध्या मार्च महिना चालू आहे, जसा मार्च महिना संपेल आणि एप्रिल येईल, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच म्हणजेच 10 ते 12 तारखे किंवा 15 तारखेपर्यंत शक्ती कंपनी, इकोझोन कंपनी आणि जी सावित्री कंपनी आहे, हे सुद्धा कंपन्या येण्याची शक्यता आहे। आणि आपण थोडंसं एक तुक्का मारण्याचा प्रयत्न करतो, ती खरा ठरतो आणि याची माहिती सुद्धा आपण त्यांच्या पोर्टलवरती जाऊन घेतो, टोल फ्रीला कॉल करून विचारण्याचा प्रयत्न करतो। तर त्यांच्याकडनं ही माहिती भेटलेली आहे की मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शक्ती कंपनी, इकोझोन कंपनी आणि सावित्री कंपनी परत येण्याची शक्यता आहे। जे के कंपनीसुद्धा येईल आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये येईल, कुठल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, ती सुद्धा आपण माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती पोस्ट करू, जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की शक्ती कंपनी म्हणजेच ज्या जुन्या कंपन्या चांगल्या आहेत त्या कंपन्या येणार आहेत का। तर काय जे शासन आहे ते काय करतं, ज्या कंपनीचा ओव्हरव्ह्यू चांगला नाही त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकतं। त्यांनी ज्या कंपनीने वेळेत पंप दिला नाही त्यांना त्यांच्या कालावधी, जे विहित त्यांना मुदत दिलेली असते, त्या मुदतीमध्ये जर तुम्हाला पंप दिला नाही तर ती कंपनीला शासन आहे ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकतं। तर अशा काही कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये आहेत। तुम्ही ऊर्जाची वेबसाईट आहे महाऊर्जाची, त्याच्यावरती जाऊन तुम्ही पाहू शकता की ब्लॅकलिस्टेड कंपन्या कुठल्या आहेत आणि नवीन वेंडर म्हणजे टेंडर कुठल्या कंपनीला भेटणार आहे। आता मार्च महिना चालू आहे, मार्च महिन्यामध्ये टेंडर दिले जातात आणि कुठल्या कंपन्याला ही टेंडर दिले आहेत तुम्ही सुद्धा तिथे जाऊन चेक करू शकता। तर आपण तिथूनच माहिती घेतलेली आहे की लवकरच या शक्ती आहे, जे के कंपनी आहे, जे जुन्या कंपन्या आहेत त्या लवकरच आपल्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे। आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा ह्या कंपन्या येण्याची शक्यता आहे। तर कुठल्या जिल्ह्यामध्ये येतील ते आपण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करू। मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये, खानदेशामध्ये सुद्धा ह्या कंपन्या येण्याची शक्यता आहे। आणि आपण सांगितल्याप्रमाणे काही कंपन्या आल्या आणि त्या शेतकरी बांधवांनी निवडल्यासुद्धा। तर शेतकरी बांधवांनो, आपण वेळोवेळी शेतकरी बांधवांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि शासनाच्या कुठलीही योजना असेल, काल परभणी आणि वाशिम जिल्ह्यासाठी जे अनुदान आहे, जे रखडलेलं अनुदान होतं ते त्यांना देण्यात आलं आणि त्याचा
व्हिडिओसुद्धा आपण काल पोस्ट केलेला आहे. किती अनुदान, एकरी किती अनुदान, फळबागायतीसाठी किती अनुदान मंजूर झालं, ते विधानसभेमध्ये घोषणा करण्यात आली, मंजुरी भेटली, त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण पोस्ट केलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला माहिती येण्याचा प्रयत्न होईल. सोलार संदर्भात आपला जो मेन मुद्दा असतो आपल्या चॅनलवरती तो म्हणजे सोलारचा मुद्दा असतो आणि सोलारवरती आपण आहे ते माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. सोलारची कंपनी कुठली चांगली आहे, कुठल्या कंपनी कुठल्या जिल्ह्यात येणार आहे आणि कुठली कंपनीचं वेंडर लिस्टमध्ये सध्या आहे, अशी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. लाईव्हमध्ये आपण वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या ॲड झाल्या तर तीसुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे आपण सुद्धा माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. आता उन्हाळा आहे, उन्हाळा झाल्यानंतर खत बियाणा संदर्भात सुद्धा आपण लवकरच त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत. कुठल्या खताची किती किंमत आहे आणि याचीसुद्धा माहिती आपण चॅनलवरती टाकणार आहोत. बियाणे याची, सोयाबीनची पिशवी कितीला, ज्वारी वगैरे जे खरीप हंगामामध्ये जे पीक आहे त्याचे जे रेट्स आहेत ते सुद्धा आपण लवकरच माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, याच्या व्यतिरिक्त सोलार संदर्भातच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि सोलार कृषी पंप संदर्भात अपडेट असतील किंवा महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना असतील, पोखरा 2.0 100% अनुदानित योजना असतील, या योजनेसंदर्भात आपण महत्त्वाची अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी बांधवांनो, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि एक मेन मुद्दा म्हणजे सध्या वेंडर जे जॉईंट सर्वे आहे ते जॉईंट सर्वेसाठी शेतकरी बांधवांना पैशाची मागणी केली जात आहे लाईनमॅनकडनं, तर ती योग्य आहे का? तर आपण ते टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारणा केली असता आपल्याला अशी माहिती भेटली की जे लाईनमॅन आहेत जर पैसे मागत असतील तर तुम्हाला त्यांच्याकडून पावती घ्यायची, रिसिट घ्यायची, जेणेकरून तुम्हाला जे फसवणूक होणार नाही. तर आपण टोल फ्रीवरती त्यांवरती सुद्धा आणि महामंडळाकडून सुद्धा अशीच माहिती भेटलेली आहे की पैसे देणे अनिवार्य नाही, पण तुम्ही जर तशी मागणी केली असता तुम्ही त्यांच्याकडनं जे आहे ते पावती रिसिट देण्याकरता आग्रह करा. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला की शक्ती कंपनी कधी येणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त 2-3 कन्सेप्ट क्लिअर केला. तर शेतकरी बांधवांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे जर तुम्हाला एखाद्या विषयी संदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, जेणेकरून त्या कमेंटवरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय, तुम्ही कुठली कंपनी निवडली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच शासकीय योजना असतील किंवा इतर कुठल्याही शेतकरी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.